श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः। चैतन्यः शाश्वतो शान्तो व्योमातीतो निरञ्जनः बिन्दुनादकलातीत तस्मै श्री गुरवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 492व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज श्रावण कृष्ण अष्टमी, सोमवार दिनांक 30 ऑगस्ट 2021। आजचा दिनविशेष म्हणजे आज भगवान श्रीकृष्ण जयंती। अमृत कलश पुष्प 8 या ग्रंथातील कली आणि कलियुग या अध्यायाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना पुढे म्हणतात, तुम्ही पारमार्थिक जीवन जगलं पाहिजे। तुम्हा लोकांचे जीवन संमिश्र असते, कारण तुम्ही प्रापंचिक आहात। तुम्हाला प्रपंच, परमार्थ, नोकरी, व्यवसाय व सामाजिक व्यवहार हे सगळेच सांभाळायचे असते। त्यातून वेळ काढून काही माणसं कर्मकांड करतात, तर काही लोक उपासना करतात। परंतु ती उपासना योग्य मार्गाने चालली आहे किंवा नाही हे न कळल्याने त्यांना त्याचा काहीच अनुभव येत नाही, तसेच त्यांच्यामध्ये बदलही होत नाहीत। उपासनेचा मार्ग जर योग्य असेल तर उपासक आणि उपास्य यातील अंतर कमी कमी होत गेलं पाहिजे। यालाच परमार्थ साधला असे म्हणतात। पण जर उपासक आणि उपास्य यांच्यातील अंतर वाढत गेले तर त्या उपासनेला दैत्य स्वरूप येईल। जर ईश्वराची उपासना योग्य मार्गाने होत गेली तर व्यवहारातील तक्रारी आपोआप दूर होतील। तुम्हाला मनःशांती मिळेल, तुमचा आत्मविश्वास वाढेल। आपण जी कर्मे करतो त्याचा भाव तुमच्या चेहऱ्यावर उमटत असतो। यासाठी चांगली कर्मे करा। तुमच्या चेहऱ्यावर सात्विक भाव आले की तुमच्या व्यक्तिमत्वात वेगळा बदल होतो। चेहऱ्यावरील आत्मविश्वास व चैतन्य भाव आपल्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलवतात आणि लोकांच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढतात। लोकांनी असेच म्हटले पाहिजे की या घोर कलियुगातही अशी आधार देणारी माणसं आहेत। याचे एकमेव कारण उपासना। फार वर्षांपूर्वी एका भक्ताने मला हुरडा खायला बोलावलं होतं। त्या काळात रिक्षाची सोय नव्हती। मी टांग्यातून जाण्यासाठी निघालो। टांगेवाला पुढे बसून टांगा चालवत होता, मी टांग्यात मागे बसलो होतो। तो टांगा रस्त्यात 3 ठिकाणी तुटला, परंतु कोणाला साधं खरचटलं सुद्धा नाही। मी म्हणालो, वाचवणारा हमखास आहे, परंतु यासाठी श्रद्धेने त्याला शरण गेलं पाहिजे। मनुष्याच्या मनात एकदा ईश्वर प्राप्तीची इच्छा प्रकट झाली की मग तो स्वतःसाठी व स्वतःच्या उत्कर्षासाठी आपोआप उपासना करू लागतो। जीवात्मा हा मायेने मोहित झालेला असल्यामुळे प्रपंचात अडकून पडतो, उत्पत्तीच्या मागे लागतो। कोणाला 2 मुलं, कोणाला 4 मुलं असा संसार वाढतो। संसारात अडकल्यामुळे त्याचे लक्ष उत्पत्तीकर्त्याकडे जातच नाही। मुले सुखी कशी होतील, मुलांचे कल्याण कसे होईल, त्या मुलांचे 2चे 4 हात कसे होतील यासाठी तो प्रपंचात अधिकाधिक गुंतून जातो। शेवटी या मायेतून त्यांना नाकारले जाते व त्यातूनच असे काही लोक निराश होऊन परमार्थाकडे वळतात। पण त्यांची ती मूळ प्रवृत्ती व प्रकृती नसते। बायका, मुले, सुना मनाविरुद्ध वागू लागली की त्यांना तात्पुरता प्रपंचाचा वीट येतो। याला स्मशान वैराग्य म्हणतात। त्या काळात ते तात्पुरते उपासना करतात आणि लगेचच फलाची अपेक्षाही करतात। त्यांचे मन त्या उपासनेत नसतेच, तर स्वतःवर कसा अन्याय होतोय, मी सर्वांसाठी किती केले व आता मला कोणी विचारत नाही, हाच उद्वेग मनामध्ये ठासून भरलेला असतो। मन मोकळे होतच नाही। म्हणजे ही उपासना म्हणजे केवळ देखावा असतो, ढोंग असतो। पूर्वीच्या काळी लोकांकडे एवढा पैसा नव्हता।
सुखोपभोगाची साधने नव्हती, पण मनाला शांती समाधान होते. आज लोकांकडे भरपूर पैसा आहे, सुखोपभोगाची साधने आहेत, परंतु मनाला शांती समाधान नाही. पूर्वी लोक देवधर्म उपासना करीत असत. मागे अमेरिकेत एकाच गावात 39 लोकांनी आत्महत्या केल्या. त्याबद्दल लोकांनी मला विचारले असता मी सांगितले की अमेरिकेत सुखोपभोग ऐश्वर्य आहे, परंतु अध्यात्माचे आचरण ते करीत नाहीत. त्यामुळे मानसिक दौर्बल्य येतं. संकटे आली की मनोधैर्य कमी पडतं. या उलट दारिद्र्यात मनाचा निर्धार असतो. दुःख व्यक्त करता येते. ते व्यक्त करताना रडू येते व मन मोकळे होते. अश्रू त्या दुःखाला मोकळी वाट करून देतात. परंतु सुखाचा भाग वेगळाच आहे. ते तसे व्यक्त करता येत नाही. ते इतरांना दिसते, स्वतःला अनुभवता येते, परंतु अतिसुखाने सुद्धा मनुष्यामध्ये विकृती निर्माण होते. ती येऊ नये यासाठी अध्यात्माची बाजू लागते. उपासनेची गरज असते व त्यासाठी मार्गदर्शनही लागते. अमेरिकेतील त्या लोकांना मार्गदर्शन न मिळाल्याने त्यांनी हा आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. 10वा अवतार हा कल्कीचा आहे व तो अजून व्हायचा आहे. परमात्मा प्रत्येक युगात त्या युगानुसार रूप धारण करून येतो. बौद्ध रूप हे पाषाणात होते, त्यामुळे पाषाणातही चैतन्य निर्माण होण्यासाठी उपासनेची गरज आहे. आपली उपासना आपल्या मनातील श्रद्धा व आपल्या यथा देहे तथा देवे या आचरणाने त्यात चैतन्य निर्माण होत असते. उपासनेमुळेच तुमच्या ठिकाणी आध्यात्मिक शक्ती निर्माण होते व या आध्यात्मिक शक्तीमुळेच तुम्हाला पुढच्या परिस्थितीचा अंदाज येत असतो. प्रत्येक मनुष्याला भगवंताने स्वतःची प्रगती साधण्याची संधी दिलेली आहे. जर त्याने स्वतः उपासना करून स्वतःच्या आत्मशक्तीत वाढ केली तर त्याला स्वतःचे रक्षण करणे सहज शक्य आहे. त्याने त्यासाठी मन एकाग्र करून उपासना केली पाहिजे. तुम्ही प्राचीन काळाचा जर विचार केला तर तुम्हाला सहज लक्षात येईल की प्राचीन ऋषीमुनींकडे आत्मशक्ती भरपूर होती. ते ईश्वराचे अलिखित संकेत लक्षात घेऊन भविष्यातील अंदाज वर्तवित असत. पण नंतर लक्षात आलं की असं करणं म्हणजे ईश्वराच्या किंवा नियतीच्या कामात अडथळे निर्माण केल्यासारखे होईल. म्हणून स्पष्ट अंदाज वर्तवणे त्यांनी थांबवले व संकटात मात्र उपाययोजना करीत असत. महर्षी वाल्मिकींनी भविष्यात घडणाऱ्या घटनांचा अंदाज घेतला व रामायणाचे लेखन केले व त्याचप्रमाणे रामायण घडले. यावरूनच त्यांच्या प्रचंड आत्मशक्तीचा अनुभव येतो. परंतु आजची स्थिती बघा, वेधशाळेचे अंदाजही चुकीचे ठरतात. याचे कारण भविष्याची अंदाज वर्तविण्याची शक्ती किंवा क्षमता कमी पडते हे उघड आहे. अध्यात्मामुळे मिळवलेली आत्मशक्ती ही भविष्याचा वेध घेऊ शकते. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, या अध्यायाच्या पुढील भागाचे पठण करण्यासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.